गुड मॉर्निंग. बघू शकता सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि मोगऱ्याच्या वेलामध्ये भरभरून अशी फुलं लागलेली आहेत. म्हणजे दोन्ही साईडला मी मोगऱ्याची वेलं लावलेली आहेत आणि दोन्हीकडेही असे भरभरून फुलं लागत आहेत. पण सगळे फुलं खाली गळतात कारण पाऊसच नाहीत ना, त्यामुळे. तर सगळी मोरची कामं आवरलेली आहेत, रांगोळी वगैरे झालेली आहे. हे नंबर आहे आंघोळीचा, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि अगोदर आहे देवदर्शनापासून माझी मॉर्निंगची सुरुवात होते. तर आता बघूया किचनचं काय काय आवरायचं आहे. म्हणजे उठल्यापासून फक्त झाडझटक हीच आपली कामं चालू असतात, साफसफाईची. मग नंतर मी किचनमध्ये येत असते आणि किचनमध्ये आणखीन काही झालेलं नाही आहे, चहासुद्धा झालेला नाही आहे. तर एक वेळा किचन पूर्ण स्वच्छ करून घेते. म्हणजे रात्रीचं जसं तुम्हाला मी म्हणत असते प्रत्येक वेळी, रात्रीच मी किचन आवरून ठेवते. कुठले भांडे वगैरे काहीच नसतं, पण थोडीशी हलकीशी डस्ट धूळ येतच असते, त्यामुळे पूर्ण किचन एक वेळा मी स्वच्छ करून घेते. आणि जे प्लेट वगैरे लावायचे आहेत ते लावलेले आहेत आणि सगळे भांडे अगोदर रॅकला लावते. म्हणजे भांडे जे आहेत ना रात्री क्लीन होतात आणि पूर्ण पाणी रात्रभरातून निचरा होतं. मग या वेळेमध्ये पूर्ण भांडे रॅकला लावते, टोपलं रिकामं करून घेते, कारण आपल्याला जसं लागत गेले तसं भांडे आपण घेतो. मग ते एकात एक असले ना तर एकी व्यवस्थित घेता येणार, म्हणून अगोदर सगळे भांडे मी रॅकला लावत आहे. आणि आज भाजी काय बनवूया, म्हणजे वरण तर हे बनणारच आहे. बघूया भाजीमध्ये काहीतरी बनणार आहे. आणि आजचा वार सांगते, आजचा वार गुरुवार आहे. तर प्रत्येक गुरुवारी मला पूजेला वेळ लागतो. आमचा उपवास असतो, पण दिनेशसाठी आणि बाबांसाठी मला स्वयंपाक करायचा आहे. तर जास्त नाही बनवणार, थोडाफारच बनवणार आहे दोघांसाठी, कारण परत इव्हनिंगला मला स्वयंपाक करायचाच असतो, प्रसाद करायचा असतो. तर मॉर्निंगला ना तितकं किचनमध्ये तामझाम नसतं, फक्त चहा पाणी, परत थोडंफार स्वयंपाक आणि मग पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो प्रत्येक गुरुवारी. जसं मी शेअर करत असते, प्रत्येक गुरुवारी मी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करते, देवांना पितांबर लावून स्नान घालते, म्हणून मला पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो. आणि तसं तर मार्बलचं जे मंदिर आहे ना, खूप असं होतं 8 दिवसाला एक वेळा मी क्लीन करते, तरी पण बघा थोडंसं दिवा धूप आपण जास्त प्रमाणात लावतो ना, त्यामुळे थोडासा काळपटपणा वाढतो. आणि तसं तर आता पावसाळा चालू झालेला आहे, तेव्हापासून जे ही पित्तळ तांब्याचे धातूचे भांडे बनलेले ना खूप लवकर हिरवे होतात, म्हणजे त्याचा रंग चेंज होतो. तर सोमवार एक नेमलेला आहे, प्रत्येक सोमवारी मी पितांबर लावून सगळे पित्तळ तांब्याचे भांडे स्वच्छ करत असते. तर चहा करून घेतलेला आहे अगोदर, चहा पिऊन मगच मी कामाला लागणार आहे. म्हणजे एक एनर्जीची गरज असते आपल्याला ही सगळी कामं आवरण्यासाठी, आणि चहाने एनर्जी येत असते. तर इकडे हे जे पोतं आहे ना तांदळाचं पॅकेट काल आणलेलं आहे. तर काल काही मी काढलेलं नाही, म्हणजे इडलीसाठी तांदूळ वगैरे मी भिजत घातलेले होते, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. रात्री खूप लेट झालं होतं, 11 11:30 वाजलेले होते मला, पण तांदूळ काही काढलेले नाहीत. आता काढूया. तिकडे भाजी बनत ठेवलेली आहे. परत मी भाती कुकरला लावला आणि किचनमध्ये बघा माझी कामं संग होतात, म्हणून कमी वेळात सगळी कामं माझी आवरली जातात. दिनेश रनिंगला गेला होता, आलंतऱ्याची वगैरे खायला घेतलेला आहे, म्हणजे सुंठवडा खायला घेतलेला आहे. परत कडधान्य रात्री भिजत घालायचं लक्षात, म्हणजे आठवणच राहिली नाही मला, थोडासा लेटी झालेला होता. आणि तांदूळ जी इडली डोसा मला बनवायचा होता, त्यामुळे तांदूळ भिजत घातले. हे ती खूप सारी कामं झाली. तांदूळ थोडीशी मोठा तांदूळ संपलेला होता, ते पण काढून ठेवलं. म्हणजे आज काय काय बनणार आहे याचं नियोजन आदल्या दिवशीच मी करते, म्हणून आपली कामं वेळेत होणार आहेत. तर चहा पिऊन झाला, आता तांदूळ काढून घेऊया. तर ही बारीक तांदूळ आहेत, याला काय म्हणचाल बासमती तांदूळ असे असतात, कसे असतात काय माहिती. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या घरी असेच तांदूळ येतात, थोडीशी नावं वेगळे असतात, पण हे जे तांदूळ आहेत ना एकदम बारीकमधून आहेत. म्हणजे गेल्या वेळी जे आणलेले होते ते पण असेच होते, पण ते पॉकेट आहे ना ते वेगळं, म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळे आणतात, एकसारखं आणत नाही आहे ते. तर यावेळी हे आणलेले, तर ते तांदूळ मी काढून घेतलेले आहेत. आणि किचन आपली छोटी आहे, त्यामुळे इथं काही असे डबे खालच्या साईडला ठेवलं किंवा पोते वगैरे ठेवले ना खूप स्पेस धरतं हे, त्यामुळे मी जेव्हाच्या तेव्हा हे जे आहे ना थोडंफार मी डब्यात काढून घेते आणि बाकीचं तिकडची जी रूम आहे तिकडे नेऊन ठेवत असते, जसं लागेल तसं मी घेत असते. तर तांदूळ काढून घेतले आणि पॉकेट जे आहे ना तिकडच्या रूममध्ये अगोदर ठेवून येते, म्हणजे इथं स्पेस होईल, कारण रस्त्यात झालेला येता जाता. आणि मग मी देवपूजेला सुरुवात करणार आहे. दिनचर्या जरा चालू आहेत, मधून बाहेरून मध्ये चालू असतं त्याचं. आणखी रांगोळ वगैरे झालेले नाही आहे आणि दिनेशला जायचं आहे कॉलेजला, म्हणजे ॲडमिशन आणखीन झालेलं नाही, तर फॉर्म वगैरे भरण्यासाठी आज जाणार आहे ते, त्यामुळे थोडंसं लवकरच मी स्वयंपाक केलेला आहे. म्हणजे कांदा आणि मसुरीची डाळ, टोमॅटो हे सगळं टाकून मी मिक्स भाजी बनवली, खूप छान बनते. आणि आज वरण वगैरे बनवणार नाही, कारण आता एकच भाजी बनवली, कारण बाबा आणि दिनेशचं जेवण करणार आहेत. भाकरी आणखीन बनलेली, फक्त भात भाजी बनलेली आहे. आणि आता मी देवपूजा करायला सुरुवात केली. तर सकाळी लवकर देवपूजा केला, खूप छान फ्रेश वाटतं. पण होत नाही आहे, कारण दररोजचं कसं आहे आपलं कामाचं थोडंसं जे आहे ना चेंज होतंच होतं. कधी लवकर पूजा होते, कधी अगोदर स्वयंपाकानंतर पूजा करायचं, मग त्या दिवशी पूजेला मला लेट होतो. तर असो, गुरुवारी तर निवांतपणे आपली पूजा होतच असते. हारामध्ये 1-2 तास मला लागतच असतात. तर अगोदर मी सगळे देव आणि जे हे पितळ तांब्याचे भांडे आहेत, खूप सारे आहेत, ते सगळे मी आणून ठेवलेले आहेत. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की कशा पद्धतीने मी पूर्ण घरची झाडू मारते, म्हणजे 5-6 झाडू. तर मी काय केले, बेडरूम, तिकडची रूम
आणि हॉल हे सगळं झाडून जे आहे ना कचरा मी किचनमध्ये घेऊन आले, कारण इथंच कचऱ्याचं बकेट वगैरे राहतं, त्यामुळे इकडेच घेऊन आले आणि दररोज अशाच पद्धतीने मी झाडू मारत असते आणि नंतर सगळा कचरा मी बाहेर टाकते. पण तुम्ही म्हणत होता ताई हे उलटा आहे आणि योग्यही नाही आहे. तू काय करायचं, अगोदर सगळ्या रूमा झाड, मग शेवटला जे आहे ना हॉलमध्ये झाडू मार आणि सगळ्या कचऱ्यांना बाहेरच्या उंबरठ्यावर बाहेर घेऊन जा. तर तुमचं योग्य आहे, मला माहिती नव्हतं आणि खूप काही गोष्टी मला माहिती नसतात. तुम्ही सांगत असता, छान सजेशन देता मला, त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे. तर इकडं जे आहे ना सगळे देव मी उचलून किचन काउंटर ठेवलेले आहेत, कारण खाली स्पेस कमी आहे आणि तिथं पाणी वगैरे सांडलं मग तिथं साचतं पाणी, त्यामुळे मी किचन काउंटर सगळे देव ठेवत असते. तर सगळे देव जे आहेत ना आता किचनवरती विराजमान आहेत आणि देवारा जे आहे ना पूर्ण मी रिकामा करून घेतलेला आहे. आणि इकडे जे साईबाबांचे फोटो आहे त्याचा काच सरकत होता, मी तुम्हाला अगोदरी म्हणलेलं होतं. तर तुम्ही म्हणला की त्याला स्क्रू मारून आण, म्हणजे कुठलं त्याला फेविकॉल हे ते काही चिटकतच नाही त्या ग्लासला. तर ठीक आहे म्हणलं, तेच योग्य आहे. तर मी बाहेर ठेवलेले फोटो आणि देशला म्हणलं की गॅरेजला घेऊन जा, म्हणजे पप्पाकडे घेऊन जा, पप्पा ते रिपेअर करून आणतील, म्हणजे त्याला जे नट बोल्ट वगैरे आहेत ना ते बसवून आणतील. म्हणून मी साईबाबांचे फोटो काढून एका पिशवीमध्ये घालून देत आहे. आणि आज एडिटिंगमध्ये थोडंसं हे झालेलं आहे, काय झालं क्लिपा जे आहेत ना मागं पुढे झाले, थोडंसं इग्नोर करा. तर देव सगळे उचलून ठेवले, पूर्ण देवारा रिकामा झालेला आहे. आणि हे जे लिक्विड आहे ते मी टाकलेलं आहे, खूप छान स्ट्रॉंग लिक्विड आहे, म्हणजे कशीही डाग असो पटकन निघून जातात. मी फरशी पुसण्यासाठी तेच घेत असते, खूप छान आहे. तर इकडे जे आहे ना मी देवाऱ्यावरती हे लिक्विड टाकलेलं आहे पूर्णपणे आणि एका भांड्यात पाणी घेतलं, कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि पूर्ण देवाऱ्या पुसून घेत आहे. दररोज तर नाही, पण प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होत असते. एकदम व्हाईट अँड व्हाईट देवारा झालेला आहे, म्हणजे आपण धूप दिवा जास्त प्रमाणात लावतो ना, त्यामुळे थोडंसं काळवटपणा येतो त्याला. पण 8 दिवसाला एक वेळा क्लीन करू ना, जास्त आपल्यालाही कामाचा लोड होत नाही आणि ते क्लीन पण राहतं. तर इकडे हांड्याचा कलर तुम्ही बघू शकता काय झालेला आहे, म्हणजे ते तांब्याचा हांडा असं वाटतच नाही, एकदम लोखंडासारखा रंग आलेला आहे. तर अगोदर मी पितांबरीला थोडा वेळ ठेवलेली होती, नंतर छान घासून स्वच्छ करून घेतलेला आहे. तर बघू शकता छान सोन्यासारखी चमक आलेली आहे. तर देवांनाही मला पितांबरी लावून छान घासून स्वच्छ करायचं आहे. तर हे हांड्यातलं पाणी त्या हांड्यात, त्या हांड्यातलं पाणी हांड्यात मी का करत आहे, कारण हे नळाचं पाणी आहे आणि नळाचं आणि बोरवेलच्या पाण्यामध्ये थोडासा फरक असतो. तर या हांड्यामध्ये म्हणजे हे तांब्याचं जे हांडा आहे ना ते पिण्यासाठी स्पेशल आणलेलं आहे, म्हणजे त्या हांड्यात पाणी ठेवून प्यावं चांगलं असतं, म्हणून पिण्याचं पाणी मी त्यामध्ये वतलं. आणि हे जे स्टीलचं हांडा आहे ते मी स्वच्छ करून बोरवेलचं पाणी भरून घेते, म्हणजे आता देवांना स्नान घालण्यासाठी. परत बाहेरचं एक कॅनही मी भरून ठेवलेला आहे आणि छोटा हांडाही मी भरून घेतलेला आहे, म्हणजे आता देवासाठी आपल्याला लागणारच आहे. आणि सगळे देव बघू शकता, सगळे इथंच विराजमान आहेत, पूर्ण देवारा रिकामा आहे. देवारात देव नसताना देवारा खूप सोना वाटतो. तर देवाला मी स्वच्छ करून घेतला, पाणी छान हडकलेलं आहे. तर आता आसनही मी अंतरलेलं आहे, म्हणजे प्रत्येक गुरुवारी आसन पण मी चेंज करत असते. अगोदरचं जे आसन आहे ते मी घेतलेलं आहे, दुसरं अंतरलेलं आहे, म्हणजे खूप सारे आसन आहेत, प्रत्येक गुरुवारी मी चेंज करत असते. तर इकडे हे पण हांडा मी बोरवेल चालू करून भरून घेतलेला आहे आणि भांडं भरून घेतलेलं आहे आता देवांना स्नान घालण्यासाठी. आणि देवांना पितांबरी लावून मी छान स्वच्छ करून घेत आहे. तर इकडे पितांबरी घेतलेली आहे आणि एक एक देवांना छान लावून घासत आहे. ताई म्हणत होत्या त्यांच्या इथे खूप सारे देव आहेत, ते सकाळी भरपूर वेळ लागतो. तर हो ताईंनो, ज्यांच्या घरात असे छोटे देव भरपूर सारे आहेत ना, त्या ताईंना खरंच पूजा करायला भरपूर वेळ जातो. म्हणजे दररोज कसं सांगेन, दररोजचं मी अर्धा तासच मी पूजा करते, म्हणजे अर्ध्या तासामध्येच माझी पूजा होते. पण प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारचं सांगेन तुम्हाला, देवांना पितांबरी लावून मी स्वच्छ करते, त्यामुळे थोडासा लेट मला जास्त होतो आणि आपल्याला हे करणंही गरजेचं आहे. तर देवांना पितांबरीला स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं देव मी स्वच्छ पुसून ठेवलेले आहेत, म्हणजे पूर्ण पाणी पुसलेलं आहे. आणि हे जे उतरणीचे तांबे आहेत ते पण मी पितांबरी लावून छान घासून स्वच्छ केलेले आहेत, पुसून मी देवाऱ्यात लावलेले आहेत. आणि इकडे जे आहे ना रांगोळी पण मी काढून घेतलेली आहे, म्हणजे रांगोळी जी आहे ना डब्यातली संपली होती, थोडीफारच होती, तितकी मी टाकलेली आहे. आणि इकडे जे आसन आहेत ना छोटे, ते मी देवपाट्यामध्ये अंतरत असते, म्हणजे 2 आणलेले आहेत आणि एक आसन मी वरच्या साईडला परडी ठेवलेली आहे, तिथे एक आसन मी अंतरलेलं आहे. तर आता देवांना देवपाट्यावर विराजमान करूया. तर टायमिंग सांगेन तुम्हाला, आता 9-9:30 वाजलेले आहेत, म्हणजे थोडासा लेटच झाला. अगोदर मी स्वयंपाक केलं, नंतर पूजेला सुरुवात केली, त्यामुळे थोडंसं मला लेट झालेला आहे. तर असो, दररोजची आपली धावपळ घाईगडबड असते, पण प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी थोडंसं निवांतपणे चालत असतं. तर परडी पण धुवली आणि वरच्या साईडला ठेवली, म्हणजे इथंच ठेवत असते मी परडी पूजा करून. आणि हे जे आहे ना रेडीमेड फुलाचं गजरा, ते पण मी ठेवलेलं आहे. आणि चौरंगावरती मी साईबाबांची फोटो ठेवली होती, पण ते ग्लास सरकत आहे आणि ते रिपेअर करायला मी देणार आहे, त्यामुळे मी तिथं दत्तात्रयाची फोटो ठेवलेली आहे, कारण खूप सुनं वाटत होतं. आणि यांची मित्रमंडळी वैष्णव देवीला गेले होते, म्हणजे खूप सारे देवस्थानी दर्शन करून आले, तर तिथला प्रसाद घेऊन आलेले ते. तर म्हटलं आज प्रसादी सोडावा ते. आणि वैष्णव देवीची फोटो पण आहे, ते पण मी चौरंगावर ठेवून पूजा केलेली आहे. तर पूजा झालेली आहे. आता हे जे आरतीची ताट आहे ना आणि जे पंत्या आहेत छोट्या, ते सगळ्या मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये वेगळ्या वाती घातल्यात, तेल घातलेलं आहे आणि साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेऊया.
तर देवांना मी विराजमान केलं, पण हळदी कुंकू चंदन मी वाहिलेलं नाही आहे. आणि महादेवाची पिंडी ती वेगळी मी स्नान घालून ठेवत असते, कारण या धातूमध्ये म्हणजे वेगळ्या धातूची बनलेली आहे, त्यामध्ये मी मिक्स करत नाही, भंगवायची भीती असते. आणि देवांना इकडे हळदी कुंकू चंदन मी वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेली आहेत. आणि इकडे आरत्या ज्या आहेत ना म्हणजे आरत्या, त्यामध्ये पाणी घालून ठेवलं. म्हणजे मी तुम्हाला म्हणलेलं आहे की व्हिडिओची क्लिप मागं पुढे झालेली आहे, थोडंसं इग्नोर करा. अगोदर मी क्लीन करायचं दिसलं आणि आता मी पाणी घालायचं दिसलेलं आहे तुम्हाला. तर इकडे शेवांच्या जे माळा आहेत ते माझ्याकडे वेगळ्या नाही, तर तेच मी धुवून घालत असते प्रत्येक गुरुवारी. आणि ड्रेस मात्र भरपूर सारे आहेत, फक्त जी माळा आहेत ना गळ्यात घालायच्या त्याच माझ्याकडे त्याच आहेत, मग धुवून घालत असते. तर इकडे हे जे ना आरतीचं ताट ते पण मी पितांबर लावून स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि शैवांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, पण त्या अगोदर मी रोजची देवपूजा करून घेते आणि मग शैवांच्या मूर्तीचा मी अभिषेक करून घेते. म्हणजे आपल्या घरी कशी पूजा असो, अगोदर जी आपली रोजची देव आहेत, रोजची देवपूजा आहे ते मी आवरत असते. मग नंतर जे हे आपलं शैवाच्या मूर्तीचा अभिषेक असो किंवा आणखीन कुठल्या देवाची आपण पूजा वगैरे करत असतो ते नंतर करत असते, म्हणजे एक सवाशी म्हणलं जातं. तर इकडे जे आहेत ना आरत्या वगैरे मी घासून घेतलेल्या आहे, स्वच्छ करून घेतल्या आणि वाती तेल घातलं आणि दीप प्रज्वलित केलेला आहे. आणि आज फुलं पण खूप सारे कलरफुल भेटलेले आहेत, म्हणजे थोडेफार शेवंती, झेंडू, परत दासळ्याचे लाल फुलं पण भेटलेले आहेत. आणि स्वास्तिक तर दररोज आपल्या घरी असतात. तर हे सगळं झालेलं आहे देवपूजा. आता शैवांच्या मूर्तीचा अभिषेक करूया, त्यासाठी मी इकडे तीर्थ बनवून घेत आहे. तर दूध घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, साखर, तूप आणि मवाळाचं मध ते संपलेलं आहे माझ्याकडं, त्यामुळे ते नाही घेतलेलं आहे. मी इतक्याच वस्तू घेतल्या, मिक्स केलेला आहे. आणि एक भांड्यामध्ये शैवांची मूर्ती ठेवलेली आहे, जे बी अभिषेकचं पाणी त्यामध्ये पडेल. आणि हे पाणी जे आहे ना आपल्याला पायधुळी टाकायचं नाही, कुठेतरी भीतीच्या कडेला टाकायचं, जिथं आपली पायधुळी पडत नाही तिथं. तर इकडे जे आहे ना अगोदर मी तीर्थानं अभिषेक केलेला आहे आणि आता पाण्यानं करून घेऊया. तर शैवांना मी अभिषेक केलेला आहे मूर्तीचा. आणि आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेऊ आणि वेगळी ड्रेस घालूया. अगोदरची ड्रेस होती व्हाईट कलरची, आताची जी घालणार आहे ती ही आहे चॉकलेटी कलरची ड्रेस. म्हणजे खूप सारे ड्रेस आम्ही आणलेले आहेत. आणि या माळांचं पाणी पण निचरा झालेलं आहे, म्हणजे भरपूर वेळा अगोदरच मी धुवून ठेवलेलं होतं. तर माळा घालूया शैवांना. तर मूर्तीचा अभिषेक झालेला आहे आणि आता विराजमान करूया देवाऱ्यामध्ये. तर ही झाली आपली रोजची देवपूजा. तर अशा पद्धतीने प्रत्येक गुरुवारी मी पूजा करत असते, दररोज तर नाही, पण आपण 8 दिवस कुठलाही वार तुम्ही नेमू शकता. मी गुरुवार नेमिलेला आहे, कारण या दिवशी थोडंसं मला कामाचा लोड जास्त नसतो, स्वयंपाकपाणी कमी असतं, कारण आमचा उपवास असतो त्यामुळे. पण तुम्ही जे तुम्हाला आवडेल, म्हणजे जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, ज्या दिवशी तुमची कामं थोडीफार कमी आहेत त्या दिवशी आपण हे काम करू शकतो. म्हणजे थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो, आरामात 1 ते 2 तास लागतं. ज्या ताईंच्या घरी जास्त देव आहे देवाऱ्यामध्ये त्यांना तर भरपूर वेळ लागतो. जसं आता आपल्या इथं आहे, छोटे छोटे देव खूप सारे आहेत आणि पितळ तांब्याचे भांडे पण भरपूर आहेत, त्यामुळे थोडासा वेळ लागतो क्लीन करण्यासाठी. तर इकडे हे वैष्णव मातेचं प्रसाद आहे, ते पण मी आज सोडलेलं आहे. बरं तिकडे फोटो पण प्रसादामध्येच होती, ती फोटो ठेवलेली आहे, पूजा करून घेतली. आणि इकडं आरत्या आहेत ना प्रज्वलित करून घेतल्या, धूप दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे, प्रसाद सोडलेला आहे आणि देवापुढे नैवेद्य ठेवलं आणि आरती करून घेतलेली आहे. आणि हे प्रसाद जे आहे ना आता सगळ्यांना देऊया. तर देवाचे दर्शन मनोभावे करून घेतलेत, खूप छान प्रसन्न वाटतं. पूजेला थोडासा वेळ लागला काही हरकत नाही, पण खूप प्रसन्न वाटतं. असं वाटतं आपण घरात नाही मंदिरात आहोत, खूप छान वाटतं. तर इकडे शैवाचे फोटो मी एका पोत्यामध्ये घालून ठेवले, कारण ग्लास वेगळं होत होता आणि इथून येते वेळेस ते पडू करून मी पॅक बंद केलेला आहे आणि दिनेश थोड्या वेळात घेऊन जाईल. आणि इकडे मी आलेली आहे आता तुळशीसाठी. आणि बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे, खूप फ्रेश वाटत आहे, पण लेट खूप झालेलं आहे. टायमिंग सांगितलं तर 10 वाजलेत, आत्ता मी तुळशीपूजन करत आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की सकाळी लवकर तुळशीची पूजा करावी, पण मला जे एक सवय झालेली आहे, अगोदर मी देवपूजा करते नंतर तुळशीपूजन करते, त्यामुळे मला कधी लवकर कधी लेट असं होत असतं. तर आता मी उंबरापूजन करून घेत आहे. आणि वरच्या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे, ते पण तिथं पण मी पूजा केलेली आहे. आणि खाली उंबरापूजन पण स्वच्छ करून पुसून घेतलेलं आहे. आणि हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेली आहेत. तर ही झाली आपली रोजची देवपूजा. आरामात 2 ते 2.5 तास मला लागलेले आहेत. आता इकडे मी चपाती बनवली, भाकर बनवली आणि शेरूसाठी अगोदर मी जे आहे ना चपाती इकडं चुरून त्यामध्ये दूध टाकून ठेवत आहे, कारण थोडासा लेट झाला. लवकरच ठेवत असते दररोज, पण आज थोडंसं पूजा वगैरे करत होते ना, त्यामध्ये मला लेट झालेला आहे. तर असं ताईंना यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला अजिबात विसरू नका. तुम्ही लाईकच नाही करत तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकनं ना मी खूप मोटिवेट होते आणि काम करण्याची एक वेगळीच एनर्जी येते माझ्यामध्ये. तर जरूर लाईक करा. तिकडे शिरूला ठेवलेली चपाती खात आहे. आणि बघू शकता सगळे झाडं खूप सुंदर दिसत आहेत, कारण वातावरण छान गार झालेलं आहे त्यामुळे. आणि फुलं पण भरभरून लागलेली आहेत कुंड्यामध्ये. तर हे जे अभिषेकचं पाणी होतं ना ते मी साईडला टाकलेलं आहे, म्हणजे पायधुळी टाकायचं आणि भिंतीच्या कडेनं टाकलेलं आहे. आणि थोडेफार भांडे झाले होते क्लीन करून घेतले. किचन मी स्वच्छ करून घेतलेली आहे.